मेसेज मी देणार आहे तो मेसेज मला टेक्स्ट फील्डमध्ये डिस्प्ले झाला पाहिजे. इथून मागे जो प्रोग्रामिंग केली आपण तेव्हा आपण असं काही केलं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, बटनवर क्लिक केल्यानंतर जो काही मेसेज मी टेक्स्ट फील्डमध्ये डिस्प्ले करणार आहे तो तिथे डिस्प्ले झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी एक टेक्स्ट फील्ड घेतली, त्या टेक्स्ट फील्डचा बाउंड सेट केला, त्याच्यानंतर बटन घेतला, त्याचा बाउंड सेट केलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आता की त्या बटन रिलेटेड तुम्हाला ऍक्शन लिस्नर ऍड करावं लागेल. बटनसाठी ऍक्शन लिस्नर असतो म्हणून. तर इथं म्हटलंय मी बघा, ऑब्जेक्टचं नाव आहे बटनच्या बी. सो बी डॉट ऍड ऍक्शन लिस्नर दिस इज अ सिंटॅक्स फॉर दॅट. सो बी डॉट ऍड ऍक्शन लिस्नर ब्रॅकेटमध्ये म्हटलंय दिस म्हणजे करंट ऑब्जेक्टसाठी मला काय करायचं आहे, तर ऍक्शन लिस्नर ऍड करायचं आहे. करंट ऑब्जेक्ट कुठला आहे आता, तर बी. आणि बी कोणाचा ऑब्जेक्ट आहे, बटन क्लासचा. सो इन दिस केस वी ऍड ऍक्शन लिस्नर टू बटन. त्या बटनला ऍक्शन लिस्नर ऍड झालेला आहे. हे ऍड झाल्यानंतर काय होईल, जेव्हा बटनवर क्लिक होईल ती इव्हेंट तो ऍक्शन लिस्नर लिसन करेल, म्हणजे ऐकेल ती की काय इव्हेंट परफॉर्म होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नॉर्मल ते बटन मी माझ्या फील्डवर ऍड केलं आहे, फ्रेमवर ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट फील्ड पण ऍड केली आहे, फ्रेमची साईज सेट केली, लेआउट सेट केला आहे आणि व्हिजिबिलिटी मोड ट्रू केलेला आहे. इथपर्यंत आपण बघितलं. आता त्याच्यानंतर इथे काय लिहिलेलं आहे हे राहू द्या 5 मिनिटं. आणि त्याच्यानंतर मी इथे मेनमध्ये काय केलं आहे, तर त्याचा ऑब्जेक्ट बनवलेला आहे. कशाचा, तर इव्हेंट क्लासचा. ह्या इव्हेंट क्लासचा इथे ऑब्जेक्ट बनवलेला आहे. आता इथे काय होतंय बघा, तर ऍक्शन परफॉर्म नावाची मेथड आहे, जे सिलेक्ट केलेला पार्ट आहे मी आता. तो ऍक्शन परफॉर्म इव्हेंट विच इज अ बिलॉंग टू इंटरफेस ऍक्शन लिस्नर. आणि आपल्याला माहिती आहे जर आपण इंटरफेस इम्प्लिमेंट करतोय तर त्याच्यामधल्या सर्वच्या सर्व मेथड आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. दॅट्स द रूल फॉर इंटरफेस. काय रूल आहे, ऑल मेथड फ्रॉम दॅट इंटरफेस विच शुड बी इम्प्लिमेंटेड बाय करंट क्लास विच इम्प्लिमेंट दॅट इंटरफेस. जो क्लास तो इंटरफेस इम्प्लिमेंट करतोय त्याने त्या क्लासच्या सर्वच्या सर्व मेथड इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तर आता या ऍक्शन लिस्नर इंटरफेस मध्ये एकच मेथड आहे. ऍक्शन लिस्नर इंटरफेस मध्ये एकच मेथड आहे, ती म्हणजे ऍक्शन परफॉर्म. आणि त्याची बॉडी आपण इथे ह्या क्लासमध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी एकच कोड लिहिला आणि त्याचा सिंटॅक्स पण बघा कसा आहे, ऍक्शन परफॉर्म आणि ब्रॅकेटमध्ये त्याला ऍक्शन इव्हेंटचा ऑब्जेक्ट पास करायचा असतो. तर प्रत्येक मेथड फ्रॉम एव्हरी इंटरफेस इट्स टेक अन ऑब्जेक्ट ऑफ इट्स इव्हेंट. त्याच्या स्वतःचा इव्हेंटचा तो काय करतो, ऑब्जेक्ट ॲज अ इनपुट म्हणून घेत असतो. तर ते तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये अजून जास्त क्लिअर होईल. इथे काय झालंय, मग ऍक्शन परफॉर्म नावाची मेथड आहे ह्या ऍक्शन लिस्नर मध्ये, ती आपण इथे इम्प्लिमेंट केली आहे. आणि टेक ऑब्जेक्ट ऑफ ऍक्शन इव्हेंट क्लास मध्ये इथे ऍक्शन इव्हेंट नावाचा क्लास घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय होईल, जेव्हा मी बटनवर क्लिक करेल तेव्हा हा ऍक्शन लिस्नर ती ऍक्शन लिसन करेल आणि त्या केसमध्ये ही ऍक्शन परफॉर्म नावाची मेथड कॉल करणार आहे. ऑटोमॅटिक ती मेथड कॉल होणार आहे जेव्हा मी बटनवर क्लिक करतो तेव्हा. आणि जेव्हा बटनवर क्लिक करतो तेव्हा काय झालं पाहिजे, तर मग मी त्याचा कोड इथे लिहिलेला आहे बघा, टेक्स्ट फील्ड डॉट सेट टेक्स्ट आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलंय मी वेलकम. म्हणजे मग टेक्स्ट फील्ड TF इज अ ऑब्जेक्ट ऑफ टेक्स्ट फील्ड क्लास आणि त्याच्यावर मग मी मेथड कॉल केली आहे टेक्स्ट सेट टेक्स्ट. म्हणजे मग that in that case after clicking on button we set that text, that is welcome text in that text field. रन करूया, लगेच अजून जास्त तुम्हाला समजेल की काय ऍक्च्युली रन होत आहे ते. ठीक आहे. सो वी रन दिस प्रोग्राम फर्स्ट. we open with type command java c a event program name dot java. Program is compiling. There is one error, that is set text cannot find symbol set text. Okay, we remove that. I think so. T is set text. T राहिलेला होता. set text. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we remove that. I think so. T is set text. T. Okay, we rem
After removing error, we also compiling the program. Yes, it's successful compiled. After that, we can run program Java a event. Okay. We run the program. Let's run program. Here I minimize the compiler window and right now I am clicking on button, that is click me. There is any message on text field. You see there is a message in it, any message in text field? No, sir. No. Now I am clicking on button. After clicking on button, we can, in program we add action listener to that button. Here my cursor is there. तिथे मी बटन साठी ऍक्शन लिस्नर ऍड केलेला आहे, विच लिसन द ऍक्शन रिलेटेड टू बटन. बटनवर जे जे परफॉर्म होणार आहे ऑपरेशन त्याची ऍक्शन कोण लिसन करणार आहे, तर ऍक्शन लिस्नर लिसन करणार आहे. आता मी क्लिक ऑपरेशन परफॉर्म करतोय बटनवर. जेव्हा मी क्लिक ऑपरेशन परफॉर्म करतो बटनवर, तेव्हा ऍक्शन परफॉर्म ही इव्हेंट ही मेथड ऑकर होणार आहे आणि त्या केसमध्ये तुम्ही जे काय ऑपरेशन त्या मेथडमध्ये परफॉर्म केले आहे ते आउटपुट तिथे डिस्प्ले होणार आहे. राईट नाउ आय एम जस्ट डिस्प्लेइंग वेलकम स्ट्रिंग ऑन टेक्स्ट फील्ड. सो बाय क्लिकिंग हियर इट्स परफॉर्म that operation and message occurs over there, that is welcome. Okay, got it? So thank you. समजलं का काय म्हणतोय मी आता? हो सर. आता मी मेसेज चेंज करून दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचंय. परत पहिल्यापासून मी एक्सप्लेन करतो. तुम्हाला वाटेल की हे मॅनिप्युलेटेड आहे, तर मॅनिप्युलेटेड आहे असं वाटायला नको म्हणून मी इथे मेसेज चेंज करतो प्रोग्राम मध्ये. मी म्हणतो आता इथे हॅलो इट्स एजीपी प्रोग्राम. ओके, सेव्ह करतो प्रोग्राम. काय होतंय बघा, मी एक बटन घेतलंय, त्या बटन रिलेटेड मी ऍक्शन लिस्नर ऍड केलेला आहे. तो असा ऍड करायचा असतो. दिस इज द फर्स्ट स्टेप. त्या बटन साठी ऍक्शन लिस्नर ऍड झालेला आहे. ऍक्शन लिस्नर ऍड झाल्यानंतर विच लिसन ऑल इव्हेंट रिलेटेड टू दॅट बटन. बटन रिलेटेड सगळ्याच्या सगळ्या इव्हेंट कोण लिसन करणार आहे, मग तो ऍक्शन लिस्नर आहे. ऑब्वियस आहे. आता बटन रिलेटेड कोणकोणते इव्हेंट ऑफर होतात, क्लिकच इव्हेंट ऑफर होते बटनवर. बटनवर याच्यापेक्षा जास्त वेगळं ऑपरेशन परफॉर्म होत नाही. दॅट इज ओनली क्लिक ऑपरेशन परफॉर्म, क्लिक इव्हेंट ऑकर रिलेटेड टू बटन. इथपर्यंत आपल्याला समजलं. ओके, देन दिस मेथड बिलॉंग टू ऍक्शन लिस्नर. ऍक्शन लिस्नर इंटरफेस रिलेटेड दिस मेथड आहे, आपण ती इथे यूज केली. त्याच्यानंतर याच ऍक्शन लिस्नर इंटरफेस मध्ये ऍक्शन परफॉर्म्ड नावाची एक मेथड आहे, ऍक्शन परफॉर्म्ड. आणि आपल्याला रूल माहिती आहे, ज्यावेळेस आपण इंटरफेस इम्प्लिमेंट करतो त्यावेळेस त्याच्यातली मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करणं गरजेची असते. बरोबर आहे का? मग त्या ऍक्शन लिस्नर मध्ये ही मेथड आहे ऍक्शन परफॉर्म, आणि ती मेथड मी इथे इम्प्लिमेंट केली आहे. आणि त्या मेथड मध्ये मी कोड लिहिला, एकच कोड लिहिला इतका बस, टेक्स्ट फील्ड डॉट सेट टेक्स्ट. आणि तो टेक्स्ट मी काय केलाय, मग सेट केलाय तिथे. तुम्हाला वाटलं 2 नंबरची ऍडिशन झाली पाहिजे, तुम्ही तो कोड इथे लिहिणार आहे. येते का लक्षात काय म्हणतोय मी? तुम्हाला वाटलं ऍडिशन ऐवजी सपोज एखादा मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे, तर तुम्ही तसं कोड तिथे लिहिणार आहे. तुम्हाला वाटलं सपोज एखादी इमेज डिस्प्ले झाली पाहिजे क्लिक केल्यानंतर, तर तसं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. तर ऑब्वियस आहे बटनवर डिफरंट ऑपरेशन परफॉर्म होतात, पण बटनवर क्लिक झाल्यानंतर काय झालं पाहिजे तर ते तुम्ही तिथे ठरवणार आहे. जसं तुम्ही ऍडिशन ऑफ 2 नंबर केला होता बाय क्लिकिंग ऑन बटन, तर आपण तो करणारच आहे याच्यानंतर. पण मग बटनवर क्लिक केल्यानंतर काय ऑपरेशन परफॉर्म झालं पाहिजे हे तुम्ही ठरवणार आहे. आणि तो सर्वच्या सर्व कोड कुठे लिहिणार आहे तुम्ही? या इथे जो सिलेक्टेड केलेला पार्ट आहे ना, मी आता जिथे माझा कर्सर आहे तिथे लिहिणार आहेत तुम्ही तो कोड. बाकी वरचं सगळं
सेम राहील. तुम्हाला टेक्स्ट फील्ड किती घ्यायचे आहे, बटन किती घ्यायचे ते तुम्ही ठरवणार आहे. आपण बघणार आहे पूजा नंतर की इमेजसाठी काय करायचंय, कसं करायचं. आता सध्या बेसिक आहे, तर बेसिक फक्त लक्षात ठेवा. मग फर्स्ट आपल्याला बेसिक करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कोड आपल्याला माहिती आहे इथपर्यंतचा, की बटन कसं ऍड करायचं आहे. जो सिलेक्ट केलेला पार्ट आहे मी आता तो, तर बटन कसं घ्यायचं आहे, टेक्स्ट फील्ड कसं घ्यायचं आहे, त्याचा बाउंड कसा सेट करायचा हे आपल्याला समजलं. त्याच्यानंतर हे बटन आणि ते फ्रेमवर्क कसे ऍड करायचे ते पण आपल्याला समजलं. जो आता मी सिलेक्ट केलेला पार्ट आहे तो. फक्त राहिला कोणता पार्ट, तर कोणत्या कंपोनंटसाठी आपल्याला इव्हेंट हँडल करायची आहे, तर ते आपल्याला ऍड करावं लागेल. मग मला वाटतंय की बटनसाठी करायला पाहिजे, म्हणून मी म्हटलं बी डॉट ऍड ऍक्शन लिस्नर. बटनसाठी ऍक्शन लिस्नर काम करतो. ते मग अशी दाखवलं त्या पद्धतीने. ते आपण नंतर परत 1 बाय 1 सर्व लिहूया. कोणत्या रिलेटेड कोणता आहे आणि कोणत्या इंटरफेसमध्ये कोणती मेथड आहे. कारण की इंटरफेसच्या मेथड पुन्हा माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि फक्त मग याच्या इंटरफेससाठी एकच मेथड यूज होते. ऍक्शन लिस्नर इंटरफेससाठी एकच मेथड यूज होते, ती म्हणजे ऍक्शन परफॉर्म्ड. कुठली? दृष्टी कुठली होते? ऍक्शन परफॉर्म्ड. ओके. कोणत्या इंटरफेस मध्ये आहे ही मेथड? ऍक्शन लिस्नर व्हेरी इंटरफेस. गुड. ओके. दुसरा इंटरफेस असेल तर त्याच्या मेथड वेगळे असतील बरं का. टेक्स्ट लिस्नर असेल तर त्याची मेथड वेगळी असेल. की लिस्नर असेल तर त्याच्या मेथड वेगळ्या आहेत. आणि इंटरफेसचा रूल माहिती आहे आपल्याला, की त्या इंटरफेस मधल्या सर्वच्या सर्व मेथड आपल्या प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ओके, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग आता आपण परत प्रोग्राम सेव्ह करू आणि प्रोग्राम रन करू. आउटपुट आता आपलं बदललेलं असेल. सो सेव्ह प्रोग्राम, कंपाईल केला मी प्रोग्राम. आता कंपाइलिंग 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 कंपाइल्ड. आफ्टर रन करतोय मी प्रोग्राम. रन झालेला आहे. सो बटन साठी मी इथे बघा ऍड ऍक्शन लिस्नर म्हटलेलं आहे. ऍड ऍक्शन लिस्नर आणि दिस म्हणजे करंट ऑब्जेक्ट. इथं म्हटलेलं बघा पासिंग करंट इन्स्टन्स. दिस पॉइंटर सगळ्यांना माहिती आहे. कोड जावाचा स्टडी केलाय तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही C++ मध्ये पण दिस पॉइंटर शिकलेला आहे. दिस म्हणजे करंट पॉइंटरला, तो करंट ऑब्जेक्टला पॉइंट करतो. इथे करंट ऑब्जेक्ट म्हणजे बी ला त्याने पॉइंट केलेलं आहे आणि त्याचाच ऑब्जेक्ट इथे पास केलेला आहे. ऍड ऍक्शन लिस्नर जेव्हा असे ऍड करतो तेव्हा बटन रिलेटेड, बी म्हणजे बटन रिलेटेड जे काही ऍक्शन परफॉर्म होईल, जी इव्हेंट ऑकर होईल, तो सगळं लिसन करतो आणि मग ऍक्शन परफॉर्म्ड ईडी. ऍक्शन परफॉर्म मेथड आहे. तर ACTION स्मॉल केस मध्ये, पी कॅपिटल केस मध्ये आहे. परफॉर्म्ड पी कॅपिटल आहे आणि ईडी लावलेलं आहे त्याला ऍक्शन इव्हेंटचा ऑब्जेक्ट पास करावा लागतो आपल्याला. ते सिंटॅक्स आहे त्या मेथडचा. त्या पद्धतीने ती वर्कआउट होते. आता मी क्लिक केल्यानंतर काय मेसेज डिस्प्ले होईल दृष्टी टेक्स्ट फील्ड मध्ये? हेलो, इट्स AGP प्रोग्राम. ओके, हॅलो इट्स AGP प्रोग्राम. ओके, समजतंय? आणि बोथ ऑल दिस क्लासेस फ्रॉम दिस इव्हेंट पॅकेज सिलेक्ट केलेल्या आहे वरती बघा मी. इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट इव्हेंट. AWT मध्ये सब पॅकेज आहे इव्हेंट नावाचं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, सो याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे तुम्हाला. आता हे स्टेटमेंट मुद्दा म्हणून सेपरेट लिहिलेलं आहे मी. इथं दोन्ही बाजूला त्याच्यात स्पेस दिलेलं आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. याची फॉन्ट साईज थोडी कमी करतो, तुम्हाला एका पेजमध्ये ते डिस्प्ले होईल व्यवस्थित आणि आउटपुट पण शो करतो तुम्हाला मी. ओके, हे इथे आउटपुट ते सिलेक्टेडच राहू द्या हा, आणि असं स्क्रीनशॉट काढा. ते स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे जे आता सिलेक्ट केलेलं आहे ना. ते स्टेटमेंट नाही लिहिलं तर तुम्ही बटनवर किती क्लिक करा, तुम्ही खाली किती कोड लिहा, त्याच्या रिलेटेड ऍक्शन परफॉर्म होणार नाही. का? तर लिसन करायलाच कोणी नाहीये. मी खूप इकडनं बडबड करू लागलो, ऐकणारच कोणी नसेल, गेन होईल का? दृष्टी नाही सर, नाही होणार.
म्हणजे ऐकणार कोणीतरी पाहिजे ना. हो सर. असं मग तसं बटनवरचं जे काही इव्हेंट आहे ते ऐकणार कोण आहे, तर ऍक्शन लिस्नर आहे. म्हणून मी म्हटलं बटनला ऍक्शन लिस्नर ऍड कर. त्याने बटनवर ऍक्शन लिस्नर ऍड केला आणि तो आता बटनवर जे जे परफॉर्म होणार आहे ते ऐकण्याचं काम करेल. मग आता आपण क्लिक परफॉर्म केलं तर क्लिक रिलेटेड ती गोष्ट इथे परफॉर्म झाली. इथे आपण ती गोष्ट लिहिलेली होती. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढला का सगळ्यांनी? येस सर. ओके, आता एक छोटासा चेंज करतो फक्त मी. काय चेंज आहे ते आपण बघूया. ओके, असंच राहू द्या. चेंज बघा काय काय करतोय. फॉन्ट साईज परत थोडी मोठी करतो टाईप करताना, लक्षात येईल तुम्हाला. हा, अजून एक टेक्स्ट फील्ड घेतो मी. दृष्टी, अजून एक टेक्स्ट फील्ड घेतो. टेक्स्ट फील्ड 1, टेक्स्ट फील्ड 2. वरती दिसतंय? हो सर. 2 टेक्स्ट फील्ड घेतला. टेक्स्ट फील्ड 1, टेक्स्ट फील्ड 1 डॉट सेट बाउंड. 2 का घेतलं ते पण सांगतो तुम्हाला मी. टेक्स्ट फील्ड 2, टेक्स्ट फील्ड 2 याचा बाउंड करतो मी 120. ओके, ठीक आहे. 20. बटन घेतलं. बटनचा बाउंड सेट केलेला आहे. बटन थोडस खाली घेऊया आपण. आपण 150 राहू देऊ. ठीक आहे. आता बटनवर मी काय केलंय, ऍक्शन लिस्नर ऍड केला. टेक्स्ट फील्ड 1 ऍड केलेली आहे मी. अजून एक करतो. टेक्स्ट फील्ड 2 ऍड केलेली आहे मी. टेक्स्ट फील्ड 2 पण ऍड केली. फ्रेमची साईज सेट केली 500. नल नल नल. टेक्स्ट फील्ड 1 डॉट सेट टेक्स्ट इज इक्वल टू इथे म्हणतो राहुल. पहिल्या टेक्स्ट फील्ड मध्ये मी मेसेज दिला राहुल. दुसऱ्या टेक्स्ट फील्ड मध्ये मी मेसेज देतो. काय देऊ? संदीप. संदीप. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. आता काय होईल तू सांग मला. मेसेज मध्ये आता मी जे दिलेलं आहे त्याच्यानुसार काय झालं सांग. काय काय डिस्प्ले व्हायला पाहिजे आणि काय केल्यानंतर काय आउटपुट येईल. दृष्टी सांगते, ऐका सगळ्यांनी. सर, बटन क्लिक केल्यानंतर एक टेक्स्ट फील्ड मध्ये राहुल येईल आणि दुसऱ्या टेक्स्ट फील्ड मध्ये संदीप होईल. ओके, येतं लक्षात. एकाच ऍक्शन परफॉर्म मध्ये लिहिलेलं आहे पण 2 वेगवेगळ्या टेक्स्ट फील्ड मध्ये वेगवेगळे टेक्स्ट डिस्प्ले होतील. म्हणजे आपल्याकडे आता आपण फ्रेमवर 2 टेक्स्ट फील्ड घेतल्या आणि एक बटन घेतलंय. इतकं तर बरोबर आहे. बघा इथे दिसतंय तुम्हाला. हा कोड 2 टेक्स्ट फील्ड साठीचा आहे सिलेक्ट केलेला. त्याच्या खालचा जो कोड आहे 2 स्टेटमेंट ते आहे बटन साठीचे. म्हणजे 2 टेक्स्ट फील्ड आणि एक बटन डिस्प्ले झालंय. त्याच्यानंतर मग बटन साठी मी ऍक्शन लिस्नर ऍड केलेला आहे. जर मी ऍक्शन लिस्नर नाही ऍड केला तर तो बटन रिलेटेड इव्हेंट लिसन करणार नाही. त्याला माहितीच नाहीये की त्या लिसन करायचे आहेत. जोपर्यंत तुम्ही त्याला ऍक्शन लिस्नर ऍड नाही करणार तोपर्यंत तो बटन रिलेटेड कुठलंच ऑपरेशन परफॉर्म करणार नाही. म्हणून ते स्टेटमेंट महत्वाचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ऍज इट इज ऍज युज्युअल आपण मागे जसे प्रोग्राम केले तसे इथे बटन घेतला मी. बटन फ्रेमवर ऍड केला. टेक्स्ट फील्ड 1 ऍड केली. टेक्स्ट फील्ड 2 पण ऍड केली मी फ्रेमवर. त्यानंतर मग मी सेट साईज केली फ्रेमची. लेआउट नल सेट केला आणि विजिबिलिटी ट्रू केलेला आहे. आणि कोड ऍक्च्युअल तुम्हाला लिहायचा आहे तो ऍक्शन परफॉर्म्ड मध्ये दिस ऍक्शन परफॉर्म्ड मेथड बिलॉंग्स टू दृष्टी ऍक्शन लिस्नर इंटरफेस. व्हेरी गुड. त्या इंटरफेस मधली मेथड आहे ती इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. म्हणून मी ती इम्प्लिमेंट केली आणि त्याच्यामध्ये कोड पण लिहिला. मी त्याच्यामध्ये कोड नाही लिहिला तर काय होईल दृष्टी? काहीच नाही लिहिलं त्याच्यामध्ये. सर, तो मेथड लिसन नाही करणार. म्हणजे ते ऍक्शन लिसन होईल. हा, पण लिसन काही होईल परफॉर्म पण नाही आउटपुट होणार. काहीच लिसन नाही होणार.
आउटपुट काहीच दिसत नाही होणार. तुम्ही जी काही ऍक्शन परफॉर्म करणार होता, ऍक्शन नावाचं ऍक्शन परफॉर्म डे, तुम्ही ऍक्शन जी काही परफॉर्म करणार होता ते काहीच काम होणार नाही, कारण तुम्ही कोडच नाही दिला त्याच्यासाठी. असं त्याचा अर्थ झाला. आता काय झालंय, तुम्ही त्याच्यासाठी लिस्नर पण ऍड केला आणि त्याचा कोड पण लिहिलेला आहे ऍक्शन परफॉर्म मध्ये. जो कोड तुम्ही लिहिलाय त्याच्यानुसार त्याचा आउटपुट डिस्प्ले होईल. आता मग मी टेक्स्ट फील्ड 1 मध्ये राहुल सेट केलाय आणि टेक्स्ट फील्ड मध्ये संदीप सेट केलेला आहे. तर आता आपण प्रोग्राम कंपाईल करून रन करू. करायचं दृष्टी मग? येस सर. ओके, so program is compiling, compiled and program is रन झालेला आहे. फ्रेमची साईज मोठी केली होती मी आणि टेक्स्ट फील्ड जवळजवळच डिस्प्ले झालेले आहेत बरं का. थोडेसे इथं बघा जवळजवळच दिसतंय, ते थोडं लांब पाहिजे होतं. ठीक आहे, करू क्लिक मग बटनवर? येस सर. दृष्टीने सांगितल्या पद्धतीने डिस्प्ले होतंय का ते पण आपण बघूया. तर पहिल्या टेक्स्ट फील्ड मध्ये राहुल डिस्प्ले झालेला आहे, दुसऱ्या टेक्स्ट फील्ड मध्ये संदीप डिस्प्ले झालेला आहे. तर झूम करून तुम्ही पाहू शकतात. येस. ओके, जवळजवळ झालेले आहेत त्या. थोडेसे टेक्स्ट फील्ड लांब करायला लागतील त्या, त्याची साईजच्या हिशोबाने ते जवळ झालेले आहेत ते 70. त्याच्यामध्ये कसं दिसते करूया, ते नंतर करून घेता तुम्ही. ठीक आहे, दृष्टी समजलं का काय म्हणतोय मी? येस सर, समजलं. ओके, काही डाऊट आहे कुणाला? दोनच स्टेप आता परफॉर्म करायचे आहेत आपल्याला. एक म्हणजे इम्प्लिमेंट ऍक्शन लिस्नर ऍड करावा लागेल इथे. हे स्टेटमेंट इथं लिहिणं गरजेचं आहे, सिलेक्ट केलेला पार्ट. त्याच्यानंतर त्या बटनला किंवा कुठलाही कंपोनंट असेल, बटन असेल, लिस्ट असेल, चॉईस असेल, काही पण असेल, तर त्याला तुम्हाला ऍक्शन लिस्नर ऍड करणं गरजेचं आहे. ऍक्शन लिस्नर म्हणा कुठले पण ऍड करणं गरजेचं आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग तिन्ही कंपोनंट तुम्ही त्याच्यावर ऍड केलेत फ्रेमवर आणि त्यानुसार तुम्ही आउटपुट डिस्प्ले केलेलं आहे. ठीक आहे, तर आउटपुट याचा पण तुम्ही काय करा, आता स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे दोन्हीचे दोन्ही प्रोग्राम तुम्हाला करायचे आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. याची साईज फक्त थोडी मोठी घ्या बरं का. इकडे घ्या तो सरकून. हे त्याचे हे ना कॉर्डिनेट एक्स आणि वाय कॉर्डिनेट पुढे घ्या, म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. काढला का स्क्रीनशॉट? पहिल्यापासून काढा, थांबा. हा पहिला स्क्रीनशॉट आहे, काढा. काढला? हो. दुसरा स्क्रीनशॉट घ्या, खालचा आहे हा इकडचा खालचा आहे, स्पेस देऊन काढलेला आहे ना, सिलेक्टेड. हा वरचा सिलेक्टेड पार्ट आहे, सिलेक्टेडच राहू देतो. थांबा, त्याला मी हे पण दाखवतो. आउटपुट इथे दाखवलं. काढा आता. तर तुम्हाला आज हे 2 प्रोग्राम करायचे आहेत. नेमकी बोरसे सरांचं काम आलं होतं म्हणून थोडासा उशीर झाला, पण ठीक आहे. बोरसे सरांचं लेक्चर आहे तुमचं 12 वाजता. सरांचा मेसेज आलाय मला, सरांच्या लेक्चरला तुम्हाला जॉईन व्हायचंय. त्याच्या आधी एक यश स्क्रीनशॉट घे आणि मी पण एक स्क्रीनशॉट घेतो माझ्याकडे डेट अँड टाइमचा. स्क्रीनशॉट घे एक आणि मी पण माझ्याकडे एक घेतो. थांबा, लिहू नका करू कोणी, काउंट मेंटेन झाला पाहिजे. करू मग स्क्रीन स्टॉप करू शेअरिंग. प्रोग्राम समजलं का? येस, एनी डाऊट? अक्षय पेटकर, राजनिकेत शेवाळे, अनिश, आर्यन, अस्मिता, देवेंद्र, देविका, दीप, गौरव, गौरी, प्रोग्राम समजलाय का सर्वांना? ठीक आहे, घरी सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केली अजून जास्त क्लिअर होईल. जेवढी जास्त प्रॅक्टिस करेल तेवढं जास्त बेनिफिट होईल. ओके, सो डन. आपण परत उद्या जास्त प्रोग्राम करू. उद्या नाही, शनिवारी अजून जास्त समजेल तुम्हाला. ठीक आहे, तो प्रॅक्टिस करा. आता मी स्टॉप करतोय शेअरिंग. लिव्ह करू नका, फक्त स्क्रीनशॉट घेतोय. येस, तू पण घे, मी पण घेतोय. दोन मिनिटं बरं का, लिव्ह नका करू. मी घेतोय एक स्क्रीनशॉट फक्त.
Yes, you can leave. Bye, take care and keep practicing. Yes.